परंपरा अखंड मंडलाकारं व्याप्तं ये चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. कालच्या कथामृत या भागामध्ये आपण कबीरांचं चरित्र थोडंस ऐकले. आशिष महाराजांनी फार सुंदर काल सांगितलं. बरं वाटलं. काल कीर्तनाला गेल्यामुळं आशिष महाराजांना ही सेवा करायला सांगितली होती. पण काही बऱ्याचशा लोकांचं मला हे आला रिप्लाय की खूप छान आशिष महाराजांनी सांगितलं. खर तर चंद्राला पाहून चकोराला आनंद व्हावा किंवा चंद्राला पाहून समुद्राला त्या ठिकाणी भरत यावं असं मलाही वाटलं. कारण कुणीतरी आपल्या साधकांपैकी ही सांगणं गरजेचंच आहे. चला, कथा या ठिकाणी आपण सगळेजण श्रवण करतोय. पण तसं पाहिलं गेलं तर कथा श्रवण करत असताना तृप्ती ही सर्व ज्ञान इंद्रियांपैकी कर्माची कर्माच्या या इंद्रियाची या ठिकाणी होते. सर्वांशी समान निशापती परिचकोराधी तृप्ती होती. तसं पाहिलं चपलता संपूर्ण होत असती, पण विशेष करून चकोर पक्षाला त्याची जास्त. आणि म्हणून संतचर्ये जो साधक आहे त्याला ते विशेषतः आवडत. त्याचं कारण आहे का, संत कथा साधकासाठी फार महत्वाची आहे. जसं लग्नामध्ये वऱ्हाड घ्यावं आणि त्या वऱ्हाडामध्ये सगळ्यात जास्त महत्व वरमाईला असतं, तसं हे सगळं जरी असलं तरी सुद्धा साधकासाठी कथा ही सगळ्यात महत्वाची आहे. एवढंच नाही तर आकाशामध्ये ज्या वेळेला सूर्य हा उगवला जातो आणि कमळाच्या पाकळ्यांना अधिक आनंद होतो, कारण त्यांना सूर्यप्रकाशाने उमलायचं असतं. लक्षात घ्या. किंवा जसं आकाशामध्ये ढग दाटून यावेत आणि वर्षा आता सुरू होणार याचा आनंद सगळ्यात जास्त चातकाला होतो, तसं साधकाला ही कथा अत्यंत प्रिय पाहिजे. कथा सुरू होण्याच्या अगोदर आस लागली पाहिजे. एवढंच नाही, परंतु फूल उमलायची जसा भुंगा हा मकरंद सेवन करण्यासाठी वाट पाहतो त्या फुलाची उमलण्यासाठी, तसं साधकाने कथा श्रवण करण्यासाठी आस लावून बसलं पाहिजे. लक्षात घ्या. एवढंच नाही तर समुद्रातून जर 14 रत्न निघाली, नीट ऐका, त्या 14 रत्नांना वाटण्याची सगळ्यात मोठा अधिकार हा विष्णू भगवंताला प्रत्यक्षात शंकराने दिला. तसं एक लक्षात घ्या की हे श्रवण करण्याचा अधिकार तसा बाबांनी सर्वांना तुम्हाला दिला. आणि म्हणून इंद्रियामध्ये रिपीटिंग होते. शुकाचार्यांचा हा कबीरांचा अवतार आहे. लक्षात घ्या. आपण गेल्या वेळेला नामदेव महाराजांचा आयुनी संभव हा कसा अवतार आहे, त्याच वेळेला या दोघांना आशीर्वाद दिला होता भगवंताने. एक तर उद्धवाला दिला आणि दुसरा वाल्मिकांना दिला. त्या ठिकाणी इथं आता शुकाचार्यांचा जो अवतार आहे
तोच या ठिकाणी कबीरांचा अवतार आहे. पण दोघांमध्ये साम्य आहे, नामदेवरायांच्या प्रगटीकरणाचं आणि कबीरांच्या. इथे कबीर सुद्धा एका शिंपल्यामध्ये घालून भगवंतानी भागीरथीमध्ये सोडलेलं आहे. नामदेवांना सोडलं भीमेमध्ये, ऐका, आणि भागीरथीमध्ये सोडलेले हे कबीरांना. पण काय झाले, तमाल नावाचा एक इसम जो सूत धुण्यासाठी भागीरथीवरती आला, गंगेवरती आला, आणि तो शिंपला वाहत ज्याच्यामध्ये कबीर महाराज आहेत, आणि या शिंपल्यातून बाकी ध्वनी येत होता, तर तो बाकी राम राम या यानी, आणि भीमेमध्ये जो शिंपला वाहत आला त्याच्यामध्ये विठ्ठल विठ्ठल हा ध्वनी होता. लहानपणापासूनच ज्यांचं नामस्मरण आहे ते कबीर महाराज आहेत. मन भजले श्री भगवंता, तेरा गुरु बिन नहीं कोई भितारे. पूर्वजन्माची जाण होती, लक्षात घ्या. राम राम की खुंटी गाड कर, चांद और सूरज ततारे. राम नामाची खुंटी त्यांनी पक्की केली होती. साधकांनी सुद्धा आपल्या नामस्मरणाची खुंटी मजबूत केली पाहिजे, हल्ली नाही पाहिजे. लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला आसन घालतो ना, त्यावेळेला त्या आसनामध्ये एक स्थिरता पाहिजे, हल्लं नाही पाहिजे, एक लक्षात घ्या. आणि म्हणून हो मन स्थिर रहे बाबा न रहे, स्थिर रहे तो कहा का डर है. राम सिया राम जय जय राम जय जय राम. लक्षात घ्या, जर मन एकदा स्थिर झाल्याच्या नंतर मग कशाचीच भीती राहत नाही, पण ते बाकी असं स्थिर झालं पाहिजे. आणि म्हणून बघा, मागच्या कथेचा थोडासा संदर्भ देतो आणि आपण पुढे जाऊया. श्रीरामाचं दर्शन झाल्याच्या नंतर कबीरांच्या आईनी कबीरांना आणि कबीरांच्या पत्नीला त्रास द्यायचं बंद केलं. उदाहरणार्थ सांगतो, ऐका, ती कथा तुम्ही श्रवण केली. एकदा राजाला मान्य झालं की मग प्रधानजीला मनवण्यासाठी काही गरज लागत नाही. प्रधानला ते मान्यच करावं लागतं, मान्यच होतं. ऐका, जसं देवानी मान्य केल्याच्या नंतर कबीरांच्या आईला मान्य करावंच लागलं. किंवा उदाहरण दुसरंही देता येईल की सासूला जर सून आवडायला लागली, सासूला जर सून लाडकी वाटायला लागली, तर मग बाकीच्यांनी काही जरी केलं तरी काही फरक पडत नाही. नीट लक्षात घ्या. आणि म्हणून तसं देवानी एकदा दर्शन दिल्याच्या नंतर हो, कबीरांच्या आईला मान्य करावं लागलं आणि तिथून पुढचा जो त्रास तो बाकी दोघही दाम्पत्यांचा कमी झाला. नीट ऐका. श्री गुरु कृपा होताची जाण, तयाशी न बाधे जन्म मरण. गुरूंची एकदा कृपा झाल्याच्या नंतर बाकी जन्म मरणाची बाधा ही बाधत नाहीये. की सरस्वती झाली या प्रसन्न. एकदा का सरस्वती प्रसन्न झाली की मग बाकी पाखंडी वाद न घालीत. मग पाखंडपणाचा वाद त्या ठिकाणी तो घालत नाही. सरस्वती एकदा अवगत झाल्याच्या नंतर नको ते बोलणं हे त्याचं बंद होतं. किंवा सद्गुरूंची जर कृपा झाली तर मग बाकी जगातल्या कुठल्याही गोष्टीची बाधा होत नाही. आणि म्हणून ऐका, माधवला विषाची बाधा झाली
पण बाबांची कृपा झाली, त्याच्यामुळे त्याच्या जीविताला धोका झाला नाही. हे सगळ्यात महत्वाचे लक्ष द्या. आणि म्हणून ऐका, ज्याला अमृत मिळालेले त्याला रोगाची भीतीच राहत नाही. आणि तुम्हा मला नामामृत असं बाबांनी दिलेलं आहे की कितीही मोठं विष असलं, जहर असलं, दुःख असलं, प्रसंग असला, तरी सुद्धा आपल्याला त्याची बाधा होणार नाही. एवढं बाबांनी ते अमृत नाम आपल्याला दिलेले आहे. किंवा गणपती जर प्रसन्न झाला, ऐका, मग विघ्न येण्याचे कारण काय? कारण तो विघ्न हरताय. मग बाकी आपल्याला विघ्न त्या ठिकाणी बाधा आणू शकत नाही, लक्षात घ्या. पण ती प्रसन्नता त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. काल परत्वी ऐका, आता कथा थोडीशी पुढे घेऊन जातो, कारण आज आपल्याला खूप लांब जायचे. कबीरांच्या पत्नीला दिवस गेलेत आणि दिवस गेल्यानंतर दोघाही दाम्पत्यांना त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. पण ऐका, कबीरांच्या पत्नीला दिवस गेले, परंतु रोज घरी भजन आणि नामस्मरण अखंड होतं आणि त्या गर्भामध्ये मुलावरती ते संस्कार होत होते. रोज भजन, त्या ठिकाणी कीर्तन, तो भगवंताचा संवाद, वायफळ बडबड नाही. आणि म्हणून ज्याच्या घरामध्ये स्त्री गर्भवती असली की पूर्णपणे 9 महिने त्या घरामध्ये जागरण झालं पाहिजे. जागरण म्हणण्यापेक्षा नामस्मरण झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे. आणि मग त्या गर्भावरती न कळत संस्कार त्या ठिकाणी होतात. म्हणून संपूर्ण विश्वामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये गर्भसंस्कार हे सगळ्यात छान सांगितलेले आहे, जे इतर कुठल्याही धर्मामध्ये सांगितलेले नाही. गर्भामध्ये 9 महिने आईने त्याच्यावर जर संस्कार केले, ग्रंथाचं वाचन केलं, नामस्मरण केलं, आणि त्याचा प्रभाव त्या गर्भावरती एवढा पडतो की नंतर पुढच्या आयुष्यामध्ये आईला त्याला सांभाळावं लागत नाही. 9 महिनेच फक्त तेवढी काळजी घ्यायची. आणि नाहीतरी त्या गर्भपणामुळं आपणही थोडस काम नको तिला, किंवा कामातून थोडस निवृत्तच होतो. मग जर घरातलं काम न करता जर त्या ठिकाणी चिंतन मनन जर केलं, तर त्या गर्भावरती परिणाम होतो आणि सुंदर अशी सात्विक उत्पत्ती त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये निर्माण होती. आणि म्हणून कबीराने आपल्या मुलाचं नाव कमाल ठेवलं. लक्षात ठेवा, उपजदास वैराग्यशील होते हे मूल. कारण उपजदास म्हणण्यापेक्षा शिंपल्यामध्ये आलं त्याच वेळेला ते दिव्य होतं, अयोनी संभव हा होतं. पण वैराग्य इतकं प्रखर होतं, तेजपुंज होतं, ज्ञानी होतं, उदार होतं, आणि त्याच्यामध्ये निश्चय हा प्रबळ त्या ठिकाणी दिसत होता. लक्षणं त्या लहान मुलाची खूप छान दिसत होती. आणि त्यामुळं कबीरांना सुद्धा एक प्रकारचा वेगळा त्या मुलापासून आनंद होत होता. कारण ही इतर मुलांपेक्षा सुद्धा वेगळं असं मूल त्या ठिकाणी दिसत होतं. जर आपल्यालाही असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये सुद्धा असंच मूल यावं, तर गर्भसंस्कार करणं गरजेचं आहे. ऐका, उपजदास त्या ठिकाणी उदार आहे, वैराग्यशील आहे, ज्ञानी आहे. आणि मग बाकी कबीर बाकी त्या ठिकाणी रोज कीर्तन करायचे, रोज भजन करायचे, भगवंताची कथा करायची, गुणगाती आवडीने. बर का, त्या भगवंताचं गुणन वर्णन रोज त्या ठिकाणी कबीरदास घरामध्ये गायचे. इतक्या लहान मुलावरती ते संस्कार होत होते. जरी ते रांगत होतं तरी सुद्धा घरामध्ये बाकी, हो, कबीर महाराज सतत भगवंताचं गुणन वर्णन गात होते. गुणगाती भगवंताचे तिची जाणावे दैवाचे. लक्षात घ्या, त्या मुलाचं दैव बलोत्तर होतं. कारण का, तर त्या घरामध्ये कबीर महाराज सतत भगवंताचं गुणन वर्णन गायचे. अनन्यचेत सतत योम्या स्मरती नित्येशा. सतत त्या भगवंताचं स्मरण होतं.
आणि नकळत ते संस्कार इतक्या लहान त्या मुलावरती होत होते. तो कमाल, अत्यंत बुद्धिवादी त्या ठिकाणी, सतेज अशी बुद्धी त्याची त्या ठिकाणी तल्लख होऊ लागली. आणि मग बाकी कीर्तनामुळं त्या मुलावरती अद्भुत असा परिणाम झाला. आणि त्या कीर्तनाचा असा अद्भुत परिणाम का, तर तो ध्वनी त्याच्या कानावरती पडायचा. साहेब कर देख सेवा, हर सेवा मिटा मेवा, सेवा करे ते पार उतर, गए नाव बिन खेवा. बिना नावेनी जर पैल तीरावरती पोचायचं असेल, नीट ऐका, तर त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, तर त्या भगवंताची सेवा केली पाहिजे, त्याचं नामस्मरण निरंतर केलं पाहिजे. जसं बाबांना खडकवासल्यामधनं नदी पार करायची होती आणि सगळ्यांना म्हटले चला पलीकडे जायचंय. बरेच तिकोणी होते, माऊली मते होते, सांगळे माऊली होते. आणि बाबा सांगळे माऊलींना म्हटले, अरे माऊली तुझ्या अंगात देवी येते ना, देवीला बोलव आणि आपल्याला पलीकडे जायचे. तिला म्हणा आम्हाला पलीकडे सोड. त्यावेळेला सगळे हसले. बाबा म्हणले, अरे तारक नाम दिलेले तुम्हाला, तरलंच पाहिजे. आणि पाण्यामध्ये प्रवेश केला, गोठ्या एवढंच पाणी, नदी पार केली. तसं या ठिकाणी साहेब की कर देख सेवा, त्या भगवंताची सेवा घडली पाहिजे. हर सेवा मिठ मेवा, आणि प्रत्येक सेवेमध्ये इतकी गोडी लागली पाहिजे की ती सेवा करताना साधकाला उल्हास आला पाहिजे. नाहीतर ज्या वेळेला आपण बाबांची सेवा करताना आपल्याला कंटाळा येणं, आळस येणं, समजायचं की आपली सेवा बाबांना रुजू नाहीये. पण किती जरी कष्ट पडले, रात्रीची झोप मिळाली नाही, हो कामाचाही लोड आला, पण तरी सुद्धा ते करत असताना एक उल्हास वाटावा, समजायचं की बाबांना आपली सेवा त्या ठिकाणी रुजू झाली. हा फरक आहे, लक्षात ठेवा सेवा करणाऱ्यांनी. म्हणून सेवा करत असताना कधीही थकलोय, दमलोय असं वाटू नये. हो. आणि खरं सांगतो, माझ्या जीवनातला तुम्हाला मी प्रसंग म्हणजे अनुभव सांगतो, माझा सांगतो. मी इतक्या वर्ष बिवडीला सेवा करत असताना माझं कधी डोकं दुखलं नाही, मला कधी कंटाळा आला नाही, माझे कधी पाय दुखले नाही, मला कधी थकवा आला नाही. कितीही जरी जागरण झालं तरी सुद्धा फक्त काम ज्या वेळेला होत होतं त्यावेळेचा आनंद एक फार मोठा त्या ठिकाणी होत होता. आणि त्या आनंदाच्या ह्याच्यामध्ये शरीर इतकं त्या ठिकाणी कष्ट करण्यासाठी प्रवृत्त होतं, क्षमता निर्माण होती. लक्षात घ्या, जसा एखादा घोडा आहे आणि तो घोडा खूप अंतर पळालेला आहे आणि अजूनही पुढं आपल्याला खूप अंतर जायचंय, अशा वेळेला तो त्या घोड्याचा मालक काय करतो ऐका, त्या घोड्याच्या पाठीवरती जोरात थाप मारतो आणि थाप मारली की तो घोडा एकदम फुरफुरतो आणि तो फुरफुरला की पुन्हा एकदा तेवढाच दम त्याच्यामध्ये निर्माण होतो आणि पुन्हा तेवढ्याच गतीने, तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच वेगाने तो पळत असतो. म्हणून कधीतरी आपल्याला ही सेवा करत असताना बाबांच्या आश्रमाची असा उल्हास ज्या वेळेला होईल ना, त्यावेळेला समजायचं की बाबांनी आपल्याला पाठीवरती थाप मारली. पण नको ते कारण सांगून सेवेमधनं बाजूला जाणं याचा अर्थ समजून घ्या की आपल्या पाठीवरती अजून बाबांनी थाप मारली नाही. आणि आयुष्यामध्ये साधकाचा एक हेतू असला पाहिजे की मला नामस्मरण किंवा साधना करताना जरी मला काही कळलं नाही, परंतु तरी सुद्धा माझ्या पाठीवरती बाबांची एक थाप पडली तर मी नक्की सुखरूप निश्चित स्थळी पोचल्याशिवाय राहणार नाही. साधकाची भूमिका ही अशी असली पाहिजे.
कीर्तनामध्ये फार सुंदर भाव इथं कबीरांचा व्हायचा. ऐका. श्याम सुंदर देखो बीट पर. कीर्तनाची सुरुवात कबीर महाराज करताना पांडुरंगाचं स्तवन करायचे पंढरपूरच्या. श्याम सुंदर देखो बीट पर विठ्ठल खडा पंढरपूर मो. श्याम सुंदर असा सुंदर दिसणारा देव त्या विटेवरती कटेवरती हात ठेवून असा उभा आहे. भीमा किनारे ठाडे कर पर रखे कर जिने. भीमीच्या काठावरती तो आपल्या कमरेवरती हात ठेवून नामदर्जी नाम पुकारे केशव भयो. आणि तिथं नामदेवरायांचं सुद्धा वर्णन करतायत कबीर महाराज की त्या मूर्तीच्या समोर, त्या रावळाच्या समोर नामदेव त्या ठिकाणी पायामध्ये चाळ बांधून त्याचं कीर्तन करावं. हे कीर्तनाच्या सुरुवातीला कबीर महाराज त्याची स्तुती करायची. लक्षात घ्या. आता काल परत एक कथा थोडीशी पुढे घेऊन जातो. कमाल आता रांगत असणारा आता बाकी 7 वर्षाचा तो झाला. आणि 7 वर्षाचा तो झालेला असताना सुंदर भाव इतक्या लहान वयामध्ये जसं बाबांच्या 7 वर्षाचे असताना हो एकांतामध्ये त्या ठिकाणी नाचत असत, त्या चिंतनामध्ये नाचतच होते. कधी मुलांमध्ये खेळायला गेले किंवा काय असं नव्हतं. इतक्या लहान वयामध्ये बाबांची लक्षणं हे होती. आणि 10-11 वर्षाचे असताना गाया वळायला जायचे. आपण आरतीमध्ये त्यांचं वर्णन बी केलेलं आहे. 10 वर्षापासून वैराग्य जाणं ब्रह्म संप्रदायाची करून स्थापना. म्हणजे बाबा 10 वर्षाच्या असतानाच ब्रह्मस्थितीमध्ये होते. एक लक्षात घ्या. पहिले स्वतः ते सिद्ध झाले, नंतर संस्था स्थापन केली. अलीकडं वेगळे आहे. पहिली संस्था असते, सिद्ध व्हायचं मागच असतं. पण मी नेहमीच प्रत्येकाला सांगतो की प्रसिद्ध होण्याच्या अगोदर आहे ना, फ्लेक्स वगैरे लावू नका. प्रसिद्धीसाठी या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. प्रसिद्ध होण्यासाठी पहिल्यांदा सिद्ध व्हा. आणि एकदा का सिद्ध झाला की प्रसिद्ध आपोआप होतो. बाबांच्या संदर्भामध्ये तसंच झालेले आहे. आणि इथं कमाल सुद्धा अगदी 7 वर्षाचा असताना सुंदर विचार आहे त्याच्या अंतःकरणामध्ये. आणि त्यांनी आपल्या वडिलांच्या समोर आपलं म्हणत 7 वर्षाचं वय लक्षात घ्या. आपली मुलं 7 वर्षाची असताना काही कळत नाही, परंतु इथं कमाल आता 7च वर्षाचा आहे, पण बुद्धिमत्ता किती तेज येते पहा. 7 वर्षाचे असताना आपले वडील कबीर यांना विनंती करतात, म्हणे द्वारका जावया कारण आज्ञा द्यावी मज लागून. मला द्वारकेला जाऊशी वाटते, मला आज्ञा द्या, मी द्वारकेला जातो. एक लक्षात घ्या. इतक्या लहान वयामध्ये ते मनोगत ऐकल्याच्या नंतर कबीरांना खूप आनंद झाला. कबीर त्या ठिकाणी म्हणतात, बाळा तुझ्या मनामध्ये जे मनोरथ आहे ना ते तू पूर्ण कर, जा. कबीरांना इतक्या लहान वयामध्ये मुलगा आपला, पूर्वी गाड्या वगैरे नव्हती, सगळी जंगल होती, पायी प्रवास होता. लक्षात घ्या. मार्ग एवढा सोपा नव्हता. हो. आणि इतके शेकडो किलोमीटर चालायचं वनातनं रानातनं सगळीकडनं. कुठंतरी गाव मिळालं की तिथं त्या ठिकाणी मुक्काम करायचा. हे 7 वर्षाचे असताना निघालेले किती लहान मुले. पण कबीरांनी कमालला जवळ घेतलं आणि त्यांनी जे वडिलांच्या समोर व्यक्त केलं की मला असं वाटतं की द्वारकेला जावं. कमालला जवळ घेतलं, छातीशी बिलगवलं, त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि डोळ्यामधनं अश्रू वाहू लागले. इतक्या लहान वयामध्ये मुलगा बाहेर पडणार, लक्षात घ्या. आणि अशा वेळेला
कबीर महाराजांना असं वाटलं की माझा मुलगा आता दिग्विजय प्राप्त करायला चालला, संपूर्ण जगत जिंकण्यासाठी निघाला, असा भाव आपल्या वडिलांच्या अंतःकरणात झाला. लक्षात घ्या. आणि म्हणून जसं मी मागाशी सांगितलं की चंद्राला पाहून सागराला भरती येते, तसं बापाला हे ऐकून, कमालचं हे बोलणं ऐकून कबीरांना असं भरून आलं. एवढंच नाही की गणपतीनी नाचावं आणि गणपतीचे वडील शंकर त्या भोलेनाथांनी सुद्धा डोलावं, की मुलगा नाचतोय आणि त्या नाचण्यामध्ये बापही डोलावा, हा आनंद होतो. आणि म्हणून गणपतीचा आनंद शंकराला जसा झाला तसा कमालचा आनंद हा कबीरांना झालाय. एवढंच नाही तर सरस्वती गायन करत असताना ब्रह्मदेवाला त्याचा आनंद मिळावा आणि ब्रह्मदेव भाव विभोर समाधीमध्ये जावं. जशी ही अवस्था तशी कबीरांची अवस्था झाली. नावडे वस्त्रे भूषणे रसने सिनावडे उत्तम अन्न. कमालच्या 7 वर्षामध्ये त्याची लक्षणं काय सुंदर ती ऐका. त्याला खूप चांगली वस्त्र घालायलाही आवडेना, खूप चांगलं अन्न पाहिजे याची आसक्ती नाही. म्हणून बाबांची अवस्था सुद्धा अशीच होती बरं का. बाबांना कधी कपड्याचं पण त्या ठिकाणी हे नव्हतं, कधी खूप चांगलं अन्न मिळावं, बस काही नाही. नावडे दांभिक राजदर्शन, ना तर त्याला मोठमोठ्या राजांचं दर्शन घ्यायला सुद्धा आवडत नव्हतं, कारण ते जरी मोठे होते परंतु दांभिक होते. बरोबर, सज्जन सात्विक माणसाला दांभिक माणूस कधी आवडत नाही. आणि म्हणून नावडे दांभिक राजदर्शन श्रीराम भजन वाचोनिया. त्याला प्रभू रामचंद्राच्या भजना वाचून दुसरं काहीच आवडत नव्हतं, बिलकुल आवडत नव्हतं. आणि म्हणून एक लक्षात घ्या, साधकाच्या ठिकाणी सुद्धा थोडस हा गुण असणं गरजेचं की जिथं वाई फळ बडबड चालू आहे तिथं एक क्षण सुद्धा थांबू नये. एवढंच नाही तर जिथं उगीच काहीतरी वेगळी काहीतरी चर्चा चालू आहे विचित्र, ज्याचा फायदा आपल्याला काहीच नाहीये, आपल्या ज्ञानामध्ये त्यांनी काहीच भर पडणार नाही, अशी वायफळ जी बडबड आहे ती कधी ऐकू नये. आणि सद्गुरूपाशी गेल्याच्या नंतर तर उगीच इकडचं तिकडचं काहीच बोलू नये. काहीतरी आपल्याला इथं श्रवण करायला मिळेल, काहीतरी मार्गदर्शन होईल, याच्यावरती साधकाची आस असली पाहिजे. हो, आपले सद्गुरू शेजारी असताना सुद्धा नको त्या गावातल्या भानगडी सगळ्या सांगायचा नुसता पट्टाच चालू असतो, काही त्याचं घेणं देणं नसतं, त्याचा काही आपल्याला उपयोगही नाही. पण वादे वादे तत्वबोधे, तिथं वाद आणि संवाद याच्यातला फरक ऐका. जो स्वार्थासाठी बडबड केली जाती त्याला म्हणायचं वाद, आणि स्वतःच्या हितासाठी बडबड त्या ठिकाणी करणं, ऐका, ते सगळ्यात महत्वाचं आहे. त्याला म्हणायचं संवाद. सुविचारांच्या चर्चेला संवाद म्हटलं जातं, लक्षात ऐका. आणि म्हणून ते होणं गरजेचं आहे. आता काय झालं की कमाल इतक्या लहान वयामध्ये, हो, अखंड ते भगवंताचं प्रभू रामचंद्राचं भजन, आणि ते इतक्या लहान वयामध्ये इतकं गोड आणि भावयुक्त भजन गायलेलं सगळ्या समाजाच्या अंतःकरणाला जाऊन भिडायचं. सगळ्या लोकांना एवढं सुंदर वाटायचं की त्या मुलाकडे पाहिल्याच्या नंतर एक तर चेहऱ्यावरती एवढं तेज असायचं, सात्विकता होती, आणि ते गोड भजन गायल्यामुळे सगळा समाज आकर्षित व्हायचा. आता प्रत्येक गावागावामध्ये हा मुलगा गेल्याच्या नंतर सगळं गाव त्याला आकर्षित व्हायचं, गाव त्याचा सन्मान करायचं, गावामध्ये त्याला भजन म्हणायला लावायचे, इतक्या लहान वयामध्ये कीर्तन करायला लावायचे, आणि संपूर्ण गाव भावविभोर व्हायचं.
आणि म्हणून जिथेही जावं ना त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी बोलल्याच्या नंतर समाज हा नक्कीच त्या ठिकाणी एक प्रसन्न होतो, आपलेपणा त्याच्यामध्ये निर्माण होतो आणि नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी समाज जवळ करतो. पण ऐका, एक दिवस बाकी काय झालं, द्वारकेमध्ये आता जवळ जवळ द्वारका आली आणि उत्सुकता वाटू लागली की मी आता भगवंताच्या द्वारकेमध्ये प्रवेश करणार. तस तसं त्या ठिकाणी इतकं भजन त्या ठिकाणी आणि इतकी आस लागून राहिली. बिवडीला जाताना सुद्धा एक लक्षात घ्या की जरी आपण निघालो ना तर असं वाटतं की कधी एकदा आपण बिवडीत जातोय, कधी एकदा बाबांच्या समाधीवरती डोकं टेकवतोय. ही स्थिती निर्माण होती, तो भाव निर्माण झाला पाहिजे, लक्षात घ्या. आणि मग इथं सुद्धा कमाल हा द्वारकेच्या अगदी जवळ जाऊ लागला. द्वारकेसी गेला सत्वरी, तो पुढे देखिले तीर्थ गोमती. गोमती नदीला पाहिलं आणि मग बाकी कमालला इतका आनंद झाला की गोमतीचं दर्शन होताच त्या ठिकाणी भावपूर्ण त्या ठिकाणी हात जोडले आणि प्रेमपूर्वक तिला नमस्कार केला. आणि नमस्कार केल्याच्या नंतर बाकी त्याच गोमतीचं स्नान केलं आणि स्नान केल्याच्या नंतर बाकी आता कमालने त्याला अनुताप झाला. अनुताप होणं हे गरजेचं आहे बरं का. अनुताप जर झाला नाही ना तर काहीच उपयोग नाही. काही उदाहरणं या ठिकाणी देता येतील. तसं पाहिलं गेलं तर आम्ही सगळं काय करतो, म्हणजे आमचा वेळ त्या ठिकाणी देतो, पैसाही खर्च होतो. पण जर अनुताप नसेल ना तर हे जे आम्ही करतोय ना याचा एक दिवस कंटाळा येईल आणि आम्ही नर्वस होऊ. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे का, हे करत असताना आम्हाला अनुताप होणं हे सगळ्यात गरजेचं आहे. मला सांगा की खिशामध्ये पैसे नाही आणि मग बाजारामध्ये कशासाठी जावं? काय उपयोग होईल का जाऊन? काही उपयोग होणार नाही. जर आपल्याकडे पैसेच नाही बाजारामध्ये जाऊन उपयोग काय? तसं आपल्या ठिकाणी अनुताप नाही तर हे करणं काहीच उपयोगाचं नाही. एवढंच नाही, हृदयामध्ये प्रेमच नाही आणि मग कीर्तन जर करत असेल तर त्या कीर्तनाचा काहीच उपयोग नाही. पहिल्यांदा आमच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण व्हायला पाहिजे, त्याचा उदय व्हायला पाहिजे आणि तरच श्रोत्यांवरती त्या ठिकाणी त्याचा परिणाम होईल, अन्यथा होणार नाही. म्हणून अनुताप होणं हे सगळ्यात गरजेचं आहे. शौर्य तेज आहे, म्हणजे शौर्य तेजच नाहीये. ऐका, ज्याच्यामध्ये धाडस आहे ते ठीक आहे, पण ज्याच्यामध्ये धाडसच नाहीये, शौर्य तेज नाही आणि त्याने कमरेला तलवार घेऊन फिरलं तर काय उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही, लक्षात घ्या. म्हणून या काही काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जर ईश्वराची कृपाच नाही आणि आम्ही कवित्व जर करत राहिलो तर काही उपयोग नाहीये, लक्षात घ्या. आणि म्हणून काम क्रोध मद मत्सर हे देहीचे दोष दुर्धर, अनुताप नसता साचार तीर्थीनाथान जाती. एक लक्षात घ्या, आमच्यामध्ये काम क्रोध मद मत्सर हे सगळे एवढे या देहामध्ये दोष आहे. ऐका, पण जर अनुताप नसेल, अनुताप नसता साचार तीर्थीनाथान जाती. पण जर अनुताप नसेल आणि किती मोठ्या क्षेत्रामध्ये आम्ही स्नान केलं तरी उपयोग होणार नाही. आणि म्हणून अनुताप हा होणं साधकाला सगळ्यात महत्वाचं आहे. कमाल आता गोमतीस त्या ठिकाणी स्नान वगैरे सुचिरभूत झालेले आहेत आणि मग त्या द्वारकानाथाच्या दर्शनाला आता रावळाच्या दिशेने पाऊल पडू लागले. रावळामध्ये प्रवेश पडले. ऐका,
ध्यानात आणली कृष्णमूर्ती मुखी गावोनी कृष्ण कीर्ती. पण मंदिरात प्रवेश करत असताना कृष्णाची स्तुती चालू झाली. आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करत असताना माग कोण आहे, पुढं कोण आहे, हाच धक्का देतोय, तोच धक्का देतोय, यांनी काय आणले, त्यांनी काय आणले, ह्या बाईने कसली साडी नेसली, तिने काय साडी नेसली, तिने काय डाग घातलेत, हिने काय डाग घातलेत. आमचं लक्ष सगळं वेगळीकडे. दर्शनाला जातो आम्ही, पण तिथं एकरूप होत नाही. मंदिरामध्ये कुठल्याही तीर्थयात्रेला जात असताना, प्रवेश करताना त्या भगवंताचं चिंतन सुरू पाहिजे अंतःकरणामध्ये. आणि ज्या वेळेला ते चिंतन असेल त्याच वेळेला भगवंताच्या त्या दर्शनामध्ये एक वेगळा आनंद असतो. अन्यथा तुम्ही दर्शन घेऊन जरी आला तरी सुद्धा तुम्हाला त्याचं काय वाटणार नाही. हा, गेलो होतो पंढरपूरला, आलो दर्शन घेऊ, फक्त नियम आमचा पुरा झाला, बस एवढंच होईल. पण त्याचं नाही, ते भगवंताला पाहिल्याबरोबर तो अंतःकरणातला भाव त्या ठिकाणी जागृत झाला पाहिजे. त्याला पाहिल्याबरोबर असं वाटलं पाहिजे की अरे, आता मी इतक्या जवळ देवाच्या आलोय, आता मी देवाला भेटणार. हा भाव होणं गरजेचं आहे. आणि जर ते नसेल तर मग काहीच उपयोग नाही. विचार करा, आता कमाल 4 महिने हो द्वारकेमध्ये राहिलेले, पण त्या द्वारकेमध्ये ऐका 4 महिन्यामध्ये असा काय तहलका मचवला त्या कामांनी. जिकडं तिकडं कीर्तन केली, जिकडं तिकडं कीर्तनामध्ये कृष्ण लीला. आणि इतके लोक एकरूप व्हायचे की आता त्या द्वारकेमध्ये कमाल म्हणजे सगळ्यांच्या गळ्यातला ताईत झाला. इतकी आवड त्या कीर्तनाची लोकांना वाटू लागली, ऐका. आणि तो कमाल सुंदर अशा कृष्णाची लीला त्या कीर्तनामध्ये इतकी सुंदर सांगायचा. इतक्या लहान वयामध्ये त्या कृष्णाची लीला ज्या वेळेला समाज ऐकत होता, समाजामध्ये विलक्षण असा परिणाम होत होता, बदल होत होता. आणि म्हणून कीर्तन केल्याच्या नंतर जर लोकांवर परिणाम नाही जर झाला तर याचा अर्थ कुठेतरी आम्ही तरी चुकतोय असं निश्चित झालं पाहिजे. कथाकाराला किंवा प्रवचनकाराला त्याचा परिणाम नक्की झाला पाहिजे. हो. आणि म्हणून ऐका की 4 महिने त्या ठिकाणी द्वारकेमध्ये सुंदर असं त्या ठिकाणी कीर्तन केली. आणि नंतर बाकी कमालाने, आता थोडीशी कथा आणखी पुढे घेऊन जातो, की कमाल आता 4 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर चित्रकूट नावाच्या नगराकडे निघालेला आहे. ऐका, तिथे एक विष्णुदास राम भक्त होते, पण ते सावकार होते, श्रीमंत होते. विष्णुदास होते, ते भगवंतावरती विश्वास होता. दैव सुयोगाने त्यांच्याकडे श्रीमंती होती. बऱ्याच वेळेला जिथं श्रीमंती आहे तिथं परमार्थ नाही, जिथं परमार्थ आहे तिथं श्रीमंती नाही, अशी परिस्थिती आहे. परंतु इथं बाकी त्या चित्रकूट या स्थळी बाकी एक महान विष्णू भक्त होता, राम भक्त होता. आणि विशेष म्हणजे सावकारकी होती, श्रीमंत होते, जसे जगद्गुरु तुकोबाराय. हो, श्रीमंती एवढी मोठी होती म्हणून त्या ठिकाणी. आणि परमार्थही होता. किंवा नाथ महाराजांच्या ठिकाणी पाहिलं तर श्रीमंती होती आणि परमार्थही तेवढ्याच उच्चतम कोटीचा होता. तशीच काही अवस्था या ठिकाणी या वैष्णवदासाची होती. आणि या वैष्णवदासांनी कमालला पाहिलं, त्याची ओघवती वाणी श्रवण केली आणि इतकं अद्भुत त्या ठिकाणी त्यांना वाटू लागलं. एकदम काही क्षणामध्ये ते भाव विभोर झाले, दोन्ही डोळ्यातनं अश्रू वाहू लागले. ओघवती वाणी त्या ठिकाणी कमालची. पण कमाल काय झाली ऐका, की त्या श्रीमंत विष्णू भक्तांनी कमालचा हात धरला आणि आपल्या स्वगृही घेऊन गेला. आणि म्हणून लक्षात घ्या की कमालचा त्या ठिकाणी बहुमान केला, त्याचं स्वागत केलं. इतक्या लहान वयामध्ये इतकं विद्भूत ज्ञान, अद्भुत असं असलेलं ज्ञान, फार त्या सावकाराला आनंद झाला. सावकार विचारी मानसी, म्हणे आता काय द्यावे यासी. सावकाराला असं वाटलं की याचं स्वागत कसं करू, याला काय काय देऊ. पण त्यावेळेला बाकी त्याच सावकाराने कमालला सांगितलं की कमाल, आज आमच्या इथे
कीर्तन करा. आणि कमालने त्या ठिकाणी कीर्तन केलं. त्या कीर्तनाचा प्रभाव इतका त्या तिथल्या लोकांवर झाला, पण विशेष करून त्या सावकारावरती सुद्धा खूप झाला. आणि ते कीर्तन झाल्याच्या नंतर तो सावकार गेला आणि घरामध्ये जिथं द्रव्य राशी होती, म्हणजे धन होतं, ऐका, त्या धनाच्या ठिकाणी गेला आणि ते धन घेऊन आला आणि कमालच्या पुढे ठेवलं. पुढे ठेविता द्रव्य राशी नये चित्ताशी तयाची. पण कमालला ते काय आवडलं नाही. कमाल म्हटला की याची मला आवश्यकता नाहीये, हे तुम्ही कशासाठी आणले. सावकाराने ते धन ठेवलं, परंतु कमालला ते आवडलं नाही. कमाल म्हणला की याची मला आवश्यकता नाहीये, आणि जर मी हे जर घेतलं तर माझे वडील कबीर यांना कदापि हे आवडणार नाही. कमाल म्हणे मजवर कोपेल. बर का, कमाल म्हणतो की माझे वडील, हो, निष्काम असे करणारे ते भजन, हो, त्यांना हे आवडणार नाही. आणि हे मला नकोय, मला नकोच, तर तुम्ही जबरदस्ती का करता. शेवटी या सावकारांनी गेला आतमध्ये तिजोरी मधला एक अमूल्य असा हिरा घेऊन आले आणि तो हिरा बाकी कमालच्या समोर ठेवला. आता तुला हा घ्यावा लागेल. पण कमाल म्हटला की मला त्याची गरजच नाही, तर तुम्ही मला आग्रह का करता. मला हे आवडणार नाहीये, मी त्याच्यासाठी कथा कीर्तन केलेली नाहीये. ज्याला भूक नाही, मला सांगा, त्याला अन्न देण्यामध्ये काय मजा आहे का हो. नाही, सांगा ना. आणि म्हणून एक लक्षात घ्या, ब्रह्म संप्रदायाचा साधक म्हणजे त्याला इतर देणे म्हणजे कोणाला मजा नाही वाटली पाहिजे. ब्रह्म संप्रदायाचा साधक म्हटल्याच्या नंतर बस त्याला कशाची आशा वगैरे अपेक्षा नाही पाहिजे की मला असं एक काही ज्ञान मिळावं जे शाश्वत ज्ञान आहे, बस त्याचीच अपेक्षा असली पाहिजे. पण चला, मला ते नाही सांगायचं, परंतु लक्षात ठेवा की ज्याला भूकच नाही त्याला अन्न वाढण्यामध्ये काय मजा आहे. कमालला आता याची आवश्यकताच नाही. तो कशाला त्या ठिकाणी. बरं, समजा पाऊस झाला, खूप पाऊस झाला, पण सगळा समुद्रात पडला, उपयोग होईल का त्या पावसाचा. नाही होणार. लक्षात ठेवा, नको त्या ठिकाणी वर्ष होऊन उपयोगच नाहीये. आणि तद्वत काहीशी अवस्था या ठिकाणी कमालची झाली. तर कमाल त्या ठिकाणी म्हणू लागले की महाराज, हिरा आणि गार आमच्यासाठी सारखीच आहे, आम्हाला याची आवश्यकता नाहीये. आणि म्हणून मला आग्रह तुम्ही कृपा करून करू नका. मला इच्छा नसताना सुद्धा तुम्ही आग्रह करतात, मला हे आवडणार नाहीये. आणि म्हणून अशा वेळेला आईसे बोलता कमाल भक्त सावकार घाली दंडवत. निष्काम भक्ती पाहिली त्या सावकारांनी. आणि काय झालं, एवढी मोठी व्यक्ती पण 7-8 वर्षाच्या कमालाच्या चरणावरती दंडवत ही व्यक्ती घालते. लक्षात घ्या. आणि म्हणून शेवटी तो त्या सावकाराने काय केले बघा, की कमालच्या एका कपड्यामध्ये तो हिरा बांधून जबरदस्ती दिला. म्हटले की नाही, मी तुम्हाला माझं ऐकावंच लागल, मी आता ही परत घेणार नाही. आणि कमाल बाकी काही महिन्यांनी, आता थोडीशी धावतीच कथा घेतो, याच्यामध्ये सुद्धा काही भाग आहे, परंतु कमाल आता पुन्हा तीर्थयात्रा करून आपल्या स्वगृही परतलेला आहे. स्वगृही परतल्याच्या नंतर आई वडिलांना दोघांना इतका आनंद झाला. चौकशी केली, कशी यात्रा झाली, कशी तीर्थ, सगळा आनंद कमालने सांगितला. भगवंताचं दर्शन, त्याचं ते रूप, ते सगळ्या गोष्टी सांगितल्या. द्वारकाधीशाची सगळी आईट ज्या वेळेला कबीरांना कमाल सांगत होता, त्यावेळेला कबीरांच्या अंतःकरणामध्ये ती छबी उभी राहिली.
तो भगवंत त्या ठिकाणी प्रत्यक्षात कसा इतकं यथोचित वर्णन कमालनी केलं आणि घर बसल्या आपल्या बापाला त्या द्वारकाधीशाचं दर्शन झालं. त्याचा मुकुट, त्याच्या गळ्यामधले अलंकार, त्याचा शेला, त्याचं धोतर, त्याच्या कपाळावरती असणारा चंदन, त्याच्या डोक्यावरती तेजपुंज असा सुवर्णाचा तो जिरेटोप, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला सांगितल्या त्यावेळेला कबीरांना खूप आनंद झाला. आणि आपल्या मुलांनी खरंच तीर्थयात्रा किती योग्य केली. पण तेवढ्यात काय झालं ऐका. जसं दुधामध्ये अचानक विरजन पडावं, पण कमालनी बाकी त्याच वेळेला आपल्याला दिलेला हिरा एका कपड्यामध्ये बांधलेला तो बाकी त्या ठिकाणी कबीरांच्या पुढे ठेवला. पण काय झालं, जसं तो हिरा ठेवला आणि कबीर महाराज काही वेळ स्तब्ध झाले. हृदय पिळवटून गेलं. जेवढा आनंद झाला तेवढे दुःखी झाले कबीर महाराज. एवढंच नाही, मोठ्याने आंबरडा फोडला की हे काय झालं. मला ज्याची अपेक्षा नाही तेच समोर आलं. आई कोणी कबीर झाला व्याकुळ. कमालनी जसं तो हिरा आणि त्या सावकाराने मला जबरदस्तीने दिला हे जरी म्हटलं, पण काय झालं कबीराची अवस्था. कबीर एवढे मोठ्याने रडू लागले आणि इतके बेचैन झाले की घरामध्ये गडबड लोळायला लागले. एवढंच नाही, पडला तात्काळ मूर्छित. बेशुद्ध पडले कबीर. हो. आणि कबीराची पत्नी धावत आली. काय झालं, एवढा त्रागा का करता. एक प्रसंग सांगू का तुम्हाला, थोडस कथेच्या मध्ये सांगतो, फार सुंदर आहे. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी, म्हणजे मी हे कशासाठी सांगतो की पूर्वी लोक किती निरपेक्ष होती. कुठल्याही प्रकारची आशा न बाळगता त्यांचं काम, त्यांचं कर्तव्य किती श्रेष्ठ होतं. छत्र महाराजांना, दादोजी पंतांना खेड शिवापूर मध्ये त्यावेळेला बाग लावायची सांगितली. जिजाबाईंनी त्यावेळेला तो वाडा, आजही तुम्ही गेलात तर शिवापूरमध्ये तो वाडा आहे आणि तिथं आंब्याच्या बागा उभ्या करायला सांगितल्या. आंबे मोठे झाले, कालांतराने फळं लागली, अगदी झाडं झुकली त्या फळांच्या ओझ्याने, इतकी फळं लागली. आणि पंत बाकी फेरफटका मारायला गेले. फेरफटका मारायला गेल्याच्या नंतर त्यावेळेला इतकी सुंदर ती फळं, अशी केसरी रंगाची पाड लागलेला, आणि ते सहज हात गेला त्या फळाला. पण काय झालं, त्याची परिपक्वता झाली होती त्या फळाची आणि नुसतं हाताने पाहायला गेले पण ते हातातच तुटून आलं. आणि त्या वेळेला बाकी पंथांना पश्चाताप झाला की मला ही शहाजी राजांनी ही बाग उभी करायला सांगितली, झाडं लावायला सांगितली, पण त्याचं फळ तोडायला सांगितलं नाही. इनामे इतबार किती लोक होती पूर्वी ती ऐका. आणि अशा वेळेला पश्चाताप झाला की माझ्या हाताने अपराध केला, मी फळ तोडायला नको होतं. आणि पुन्हा एकदा शिवापूर वरून लहान महालामध्ये गेले. संध्याकाळच्या दरम्यान पंत वाड्यामध्ये आले. घरातल्या महिलांची सगळी आता ताट वाढायची गडबड चालू होती. समया तेवल्या होत्या, दिवे लागलेले होते आणि दादोजी पंत त्यांच्या त्या खोलीमध्ये जाऊन एकांतामध्ये बसलेले, कोणाशी बोलत नव्हते, काय नव्हतं. आणि अशा वेळेला घरातली सगळी लोक म्हटली की काय झाले, काहीतरी झालेलं दिसतंय, कारण काहीच बोलू ना. जेवायला बोलवलं पण जेवण नको म्हटले. काय झालं विचारताना त्या वेळेला बाकी नंतर इतका स्वतःवरच राग इतका अनावर झाला की घामाघूम झाले. आणि त्यावेळेला समोर असणारी शमशीर ती घेतली आणि ज्या हाताने आंबा तुटला गेला तो हात आता तोडणार, तेवढ्या सगळ्या घरातल्या महिला
पंतांच्या अंगाला त्या ठिकाणी धरून फार मोठा आरडाओरडा झाला. सगळ्या महिला रडायला लागल्या, नाही मला सोडा, माझ्या हाताने अपराध केला. या ज्या हाताने अपराध केला त्या हाताला आता राहण्याची, हो, त्याला वेगळं करणार माझ्या अंगापासून. आणि इतका आरडाओरड झाला की जिजाबाईंना तो निरोप कळाला. जिजाबाई काही दासींबरोबर आणि शिपायांबरोबर धावत पंतांच्या सदनाच्या तिथं आल्या. आणि तो आवेश घामाघूम झालेलं, सगळीकडनं सगळ्यांनी पकडलेलं, हातामध्ये शमशीर. सगळेजण ती शमशीर काढायचा प्रयत्न करत होते, परंतु ते काय होत नव्हतं. आणि ती अवस्था जिजाबाईंनी पाहिली आणि आवाज दिला, पंत काय करता, कशासाठी हात रागा, काय एवढं झालं, सांगतायत ना घरातली लोक, शमशेर खाली ठेवा. जिजाबाईंची आज्ञा होती. शमशेर हातातनं गळाली. मंडळी ऐका. आणि जिजाबाईंनी विचारलं, पंत झालं काय? पंतांनी दिलेलं उत्तर किती छान आहे ते ऐका. अशी माणसं जर एखाद्या कार्यामध्ये, मग ते साधू कार्य असू द्या, संत कार्य असू द्या किंवा समाज कार्य असू द्या, अशी माणसं ज्या वेळेला त्या कार्यामध्ये असतात ना, त्यावेळेला किती कठीण असलेलं कार्य पण काही वेळामध्ये ते सोपं होऊन जातं. कारण त्यांच्यामध्ये असणारी त्या कार्याची तीव्रता, ते कार्य होण्यासाठीची जी तळमळ. आणि त्यावेळेला पंत म्हटली की मासाहेब, मोठ्या राजांनी मला फळबाग लावण्यासाठी सांगितली, पण फळ तोडायला सांगितलं नव्हतं. या हाताने अपराध केला मासाहेब, हा हातच आता राहता कामा नये, हा हातच तोडून टाकायचा, कारण यांनी अपराध केला, त्यांनी नियमाचं उल्लंघन केलं, त्यांनी मोठा अपराध केला, हा हात नको. आपण कितीही मोठ्या चुका करतो, आपल्याला कधी पश्चाताप होत नाही. ऐका. आणि मग अशा वेळेला जिजाबाईंनी पंतांना समजून सांगितलं की पंत, तुमच्या जीवावरती मोठे राजे हे दक्षिणेत गेलेले, बालराजांची आणि आमची सुरक्षितेची काळजी ही तुमच्यावरती आहे, ती जबाबदारी तुमच्यावरती आहे. आणि तुम्ही जर असं केलं तर कसं होईल? शहर वाचवायचे, आजूबाजूच्या खेड्यांमधल्या लोकांना त्या ठिकाणी विश्वासात घ्यायचंय, आणि मग जर असं जर तुम्ही मध्ये जर केलं तर कसं होईल? तुमच्यावरती जबाबदारी आहे, हे डोक्यातनं विचार काढा. आणि फळ तोडले म्हणजे तुम्ही फार मोठा अपराध केला असं नाहीये, आणि तुम्ही जाणून बुजूनही ते तोडलं नाही, मग एवढा त्रागा करण्याचं कारण काय? पण तरी सुद्धा पंतांना ते सहन झालं नाही. दुसऱ्या दिवशी सदरेवरती कामकाज, ती सगळं हिशोब पाहण्यासाठी पंत कसे गेले ते ऐका. आम्ही नको तो उद्योग करून सुद्धा मूर्खपणाने तेवढंच मोठेपण मिरवतो कधी कधी संस्थेमध्ये, फार मोठा अपराध करून सुद्धा स्वतःला असं समजतात की नाही मी फार मोठं कार्य केलं. पण मंडळी ऐका, त्यावेळेला पंत हे सदरेवरती हिशोब वगैरे लिहिण्यासाठी, ठेवण्यासाठी ज्या हाताने आंबा तोडला त्या हाताची बंडीची बाही कायमस्वरूपी त्यांनी कापल्या, आणि तो हात उघडाच. आयुष्याच्या शेवटपर्यंत कधीही त्यांच्या त्या बाराबंदीला ज्या हाताने आंबा तोडला त्या हाताची बाही त्यांनी कधीही त्या ठिकाणी ठेवली नाही. का ठेवली नाही? तर मला सतत या ठिकाणी असं वाटावं, त्याची मला जाणीव व्हावी की या हाताने माझा अपराध केला. आणि उघड्या हाताने त्या ठिकाणी ते हिशोब लिहायचे. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्या बंडीला त्यांनी बाई एका हाताची ठेवली नाही. ते उघडं इतकं विचित्र दिसत होतं. महत्वाचे का त्या ठिकाणी जबाबदारी मोठ्या राज्याची होती, महत्वाचं पद होतं, आणि तरी सुद्धा त्याचा पश्चाताप एवढा मोठा होता. आणि मला सतत तो उघडा हात, मला त्याची जाणीव व्हावी की मी केलेला अपराध पुढे मला असा माझ्या हातनं घडू नाही. विचार करा किती इनामी ईदवर लोक होते. आता मला या ठिकाणी हेच सांगायचंय की कबीरांना
कमालला दिलेला हिरा कमालनी मागितला नव्हता, पण त्या सावकाराने जबरदस्ती दिला. परंतु इतका पश्चाताप झाला की बेशुद्ध पडून जमिनीवरती पडले कबीर महाराज, की माझ्या मुलाने केवढा मोठा अपराध केला. आणि असं झाल्याच्या नंतर कबीरांची पत्नी आली, म्हणली एवढा त्रागा करायचं कारण काय, झालंय तरी काय सांगा. आणि ती सांगू लागली, पुत्राकडे पाठ करून कांतीसी सांगे येत क्षणी. कमालच्या बाजूला पाठ केली आणि सांगितलं, आज आपला वंश बुडून गेला, आज आईसे मज वाटे. आज आपला वंश बुडाला, आपल्या मुलांनी हे केलं, आपला वंश बुडाल्यासारखं मला वाटू लागलं. आणि खर तर आपल्या कमालने आज नाम विकून हिरा आणला, मला ते आवडलं नाही. एवढं अमूल्य नाम असताना सुद्धा त्यांनी हिऱ्याची गरज काय, म्हणून नाम विकून हिरा आणला. आणि असं झाल्याच्या नंतर जसं कस्तुरी त्या ठिकाणी जाळून, ऐका ना, राखेला आपलंस करावं अशी परिस्थिती झाली. काही काही लोक तर तशीच करतात. संस्थेमध्ये बाबांनी एवढं उच्चतम स्थितीचं नाम दिलेलं आहे की जगात तुम्ही कुठेही जा, असं नाम तुम्हाला सर्वश्रेष्ठ कधीच मिळणार नाही. बाबांनी शेवटपर्यंत हे सांगितलं. पण असं नाम मिळून सुद्धा नको त्या गोष्टी करत राहतात, नको तिथं जातात, नको त्या ठिकाणी देव देव ऋषी वगैरे काय म्हणाल ते करतात. नीट ऐका, सज्जनाला हाकलून चोराला जवळ केल्यासारखं होईल. एवढंच नाही तर सद्गुरूंनी दिलेली साधना ती न करता स्मशानामध्ये जाऊन वेताळाची आराधना केल्यासारखं होईल. मलयगिरी पर्वतावरती गेलाय आणि चंदने, पण तो चंदन देऊन तुम्ही हिंग खरेदी केल्यासारखं होईल. आणि म्हणून साधना जी दिलेली आहे त्याच्यावरती इतका विश्वास साधकाचा असला पाहिजे की जगातलं उच्चतम साधन हे आपल्याला दिलेले, बाकीचं काही करण्याची गरज नाही. कमालनी हे असं झाल्यानंतर कबीरांना त्या ठिकाणी अजिबात आवडलं नाही. राम नाम विक्री करून हिरा घेऊन आला घे. राम नाम विकून त्या ठिकाणी हिरा घेऊन आलास. आणि मग कमाल बाकी त्या ठिकाणी खाली मान घालून, ऐका, कमालाने आपल्या वडिलांची अवस्था पाहिली. आपले वडील किती दुःखी झाले. आपल्या वडिलांना अजिबात आवडलं नाही हे कमालला पूर्वीही माहित होतं, पण इतका वाईट परिणाम होईल हे वाटलं नव्हतं. आणि वडिलांची माफी मागितली, माझ्या हातून परत असं होणार नाही. ऐका, पण विरक्ती ही झाली पाहिजे. साधकामध्ये विरक्ती दिसल्याच्या नंतर सद्गुरूंना सुद्धा फार मोठा आनंद होतो. जे बी शिष्य होताची विरक्त सद्गुरूंना संतोषिती ते. एक लक्षात घ्या की आपल्याला इतर गोष्टींची विरक्ती झाली पाहिजे. आम्ही काय करतो आता सध्या, कुठेतरी कोणतरी फिरायला चाललेलं असतं, काही कारण नसतं तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपण त्याच्या पाठीमागे पळत असतो. एक सांगतो, जीवनामधला वेळ जितका जास्तीत जास्त तुमच्या सत्कर्मी लावता येईल तेवढा लावा. आयुष्य फार कमी आहे. आयुष्यातलं एक एक क्षण या ठिकाणी निघून जातो आणि कुठंतरी आम्ही नको त्याच्या संगतीमध्ये घालवून काही उपयोग होत नाही. लक्षात घ्या, माधवनी चाललेला साप त्याला धरून आणण्याची काहीच गरज नव्हती.
नीट लक्षात घ्या. मी सांगू तुम्हाला, एखाद्या स्त्रीचं अत्यंत छोटं बाळ पण सुंदर त्याचं आरोग्य, ते बाळसं वगैरे पाहून जसा आईला आनंद होत असतो, लक्षात घ्या. एवढंच नाही तर लव आणि कुश यांचा प्रताप ऐकल्याच्या नंतर सीतामाईला जो आनंद झाला, तसा साधकाने काहीतरी असं कार्य करावं की सद्गुरूंना त्याचा आनंद व्हावा. पण कमालने बाकी कबीरांच्या पायाला मिठी मारली आणि सांगितलं की माझ्याकडनं असं कधी होणार नाही. आणि एकदा अनुभव आल्याच्या नंतर, दुःख आल्याच्या नंतर माणसाने सावध होणं गरजेचं आहे. पण परत परत त्याची पुनरावृत्ती जर केली तर मग दुःख आणि दुःखच आहे. आणि सावरण्यासाठी काळ हा काहीच संधी देत असतो, सारखी सारखी देत नाही, लक्षात घ्या. आता थोडीशी कथा पुढे घेऊन जातो. कमाल नंतर मग तो हिरा घेऊन त्या सावकाराला देऊन येतो वगैरे वगैरे, ती कथा तिथे येते. परंतु ऐका पुढं, कबीराच्या घरी आता संत मंडळी येतात. फार हृदयाला पिळवटून टाकणारा हे कथा आहे. म्हणजे मी बऱ्याच खूप वर्षापूर्वी कीर्तनामध्ये हा प्रसंग सांगत असताना मी रडलेलो आहे. कारण संतांमध्ये इतकी विरक्ती असते आणि ते प्रबळ वैराग्य असतं, आणि म्हणून तर ते संत आहेत. काही संत मंडळी सायंकाळच्या वेळेला कबीरांच्या घरी आली. उशिरा आली, संध्याकाळ झालेली होती. आणि कबीरांना फार आनंद झाला की चला आज आपल्याकडे एवढे साधू संत आले. एक प्रहर रात्र झालेली होती, ऐका. आणि त्यावेळेला बाकी कबीरांनी त्यांचं यथायोग्य स्वागत केलं. संत घरा येती तोच दिवाळी दसरा, नाही का. परंतु एवढा आनंद झाला, जसं अनेक वर्ष दुष्काळ पडावा, जिकडं तिकडं माणसं हवालदिल व्हावीत आणि पाऊस पडावा, आणि तो आनंद जसा सगळ्यांना होतो, सृष्टीला होतो, प्राण्यांना होतो, माणसांना होतो, तसा आनंद अचानक संत मंडळी घरी आली आणि कबीरांना आनंद झाला. संत गुरु संत बरे सौदागर, बाके चरण में जाऊंगा, काम क्रोध सहे जान पावे, अन्य भेद तबल जा बनाऊ, कहत कबीरा ये सब से साहेब, बाकुशीश नमाऊ. या जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ संत आहेत. आणि त्याचा आनंद इतका झाला की सगळ्यांच्या ठिकाणी कबीर महाराजांनी साष्टांग प्रणिपात केलेला आहे. त्याच रात्री कबीरांचं कीर्तनही त्या साधू संतांच्या समोर झालं. साधू संतांना एवढा आनंद झाला की साधू संतांना सुद्धा आंतरिक स्थितीमध्ये असं वाटू लागलं की आपण योग्य ठिकाणी आलो, एका महावैष्णवाच्या इथे. हो, कारण साधू संत कुठेही राहत नाही, लक्षात घ्या. आणि आवडतही नाही. आपण जायचं घरी आणि ते भला पसारा बघून, आणि विचाराचा बी पसारा, नको त्या वस्तूंचाही पसारा, आणि असं वाटतं की आपण आलो तरी कशासाठी इथं. म्हणून ऐका, ती सगळी कीर्तन श्रवण करून त्या ठिकाणी कबीरांचं आनंदित झाली. एवढी आनंदित झाली, एवढी आनंदित झाली की त्या ठिकाणी सगळे साधू संत त्या ठिकाणी आशीर्वाद देत होते. म्हणजे असं झालं की अशोक वनामध्ये हनुमंतराय हे प्रवासामध्ये
म्हणजे आनंदवनामध्ये ज्या वेळेला हनुमंतराया पहिल्यांदा गेले, लंकेमधलं सांगतोय, आनंदवन तिथे, आणि त्या आनंदवनामध्ये हनुमंतराया गेले आणि सीतामाईला हनुमान दिसला. जेवढा आनंद झाला सीतामाईला, तेवढा आनंद या संतांना सुद्धा झालाय आणि कबीर महाराजांना सुद्धा संत आलेल्याचा झालाय. आणि खरं तर संत भेटीचा आनंद हा वेगळाच आहे. आम्ही ज्या वेळेला होतो आमच्या जीवनामध्ये, ज्या ज्या वेळेला आमचे गुरु महाराज ज्या वेळेला घरी यायचे ना, त्यावेळेला असं वाटायचं की काय करून काय नको. तसं तर फार गरिबी होती, पण तरी सुद्धा एवढी उत्सुकता असायची की त्याच्यातूनही त्यांचं जेवढं सेवा करता येईल, बस सगळं काम धंदा बाजूला. हो, नाहीतर आम्ही बऱ्याच जणांच्या इथं गेलो गेलो की ते फोनवरतीच असतं, आत बाहेर आत बाहेर आत बाहेर. आणि म्हणून एक लक्षात घ्या, ज्या वेळेला सद्गुरू घरी येतील ना, त्यावेळेला आम्हालाही काहीतरी प्राप्त व्हावं आणि आम्ही थोडस स्थिर राहावं. कोण येतो आमच्या घराला का, कोण जाते कोणाच्या घरी, पण एक ऐका, संत भेटीचा आनंद कबीरांना झाला, पण तेवढ्यात काय झालं, कबीरांनी आपल्या पत्नीला बाजूला बोलवलं आणि एकांतात सांगितलं की एक काम कर, सगळ्यांच्या प्रसादाची व्यवस्था झाली पाहिजे. अरे भाग्य आपलं मोठं की आपल्या घरी संत महात्मे आलेत आणि त्यांच्या सेवेमध्ये जर काही कमी पडलो तर आपल्यासारखे अभागी आपण. हो, मी खूप बाबांचे असे प्रसंग तुम्हाला सांगेल की बाबा ज्यांच्या इथं गेले त्या घरामध्ये खूप काही परिस्थिती हालाताची होती. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, मला थोडस सांगावं वाटतं की मी पहिल्यांदा माझ्या गुरुमाऊलींना घेऊन मी दहामारीला गेलो होतो. आणि दहामारीला गेल्याच्या नंतर फुलाबाई आपली भगत गायकवाड कुटुंब, लहान लहान मुलं होती सगळी, आणि माझ्याकडे त्यावेळेला मोटरसायकल होती. मी मोटरसायकलवरती त्यांना घेऊन गेलो. असा वाडा होता एकच, म्हणजे वाड्यामध्ये सगळं ते त्यांचे भाऊ वगैरे राहायचे. पण मामांना मी घेऊन गेल्याच्या नंतर पहिल्यांदा मी गेलो होतो आणि गेल्याच्या नंतर चहा करायला सुद्धा घरामध्ये काही नव्हतं. आणि अशा वेळेला मी पाहिलं फुलाबाई तिथं शेजारी दिरांच्या घरामध्ये वगैरे जाऊन काहीतरी साखर आणि चहा पावडर वगैरे ते काय आणलं त्यांनी सामग्री आणि चहा केला. म्हणजे चहा करायचं म्हटलं तरी काही घरात नव्हतं, जेवणाचं तर लांब. पण त्यांच्या घरी बाकी आवडीने आमचे गुरु महाराज जायचे. आज त्या घरातली सगळी मुलं मोठी झाली, शिक्षक झाली, व्यापार धंद्यामध्ये काही लागली, एवढं छान झालं. मला सांगायचंय काय की ज्या वेळेला सद्गुरू ज्या वेळेला येतात ना, त्यावेळेला फार काही तुमच्याकडे घेऊन येत असतात. पण आमची झोळी बाकी दुबळी असते. ऐका, ज्या वेळेला पत्नीला सांगितलं की यांच्या प्रसादाची व्यवस्था करा, कबीर महाराजांनी सांगितलं, पत्नीने सांगितलं की गच नाही, 5,000च्या किती वेळा आपण मागून आणायचं, कुणी देतील का, त्यांच्याकडनं आणायचं पहिलंच वेळेला त्यांच्या. आता जर असं तर संत निघून जातील आणि जर त्यांना जर दिला नाही, आम्ही त्यांचं जर आदरातिथ्य केलं नाही, त्यांची सेवा आमच्याकडनं घडली नाही, तर फार मोठं पाप घडल. आपल्याला जो आशीर्वाद मिळायचा तो मिळणार नाही. आणि अशा वेळेला काय करावं, आणि म्हणून त्यावेळेला, कारण घरी तीळ भरी नसे अन्न, संकट पडले अति दारुण. कोणाचा तरी माईक चालू आहे बघा. आता ऐका, शेवटी कबीर महाराजांनी विचार केला की काही नाही, साधू संत तसे जाता कामा नये, काही झालं तरी
आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि मग त्यावेळेला विचार केला, कमालला बोलवलं. कमाल म्हणले, तू पहार घे, मी तलवार घेतो, आपण दोघही वाण्याच्या दुकानावर दरोडा टाकू. पण साधू संतांना बाकी या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था झाली पाहिजे. दोघेही गेले, लक्षात घ्या. आणि पहारीनी मागच्या बाजूनी थोडस असं खिंडार पाडलं आणि कमालला आतमध्ये पाठवलं. बाहेर कबीर उभे. कबीरांकडे हे तलवार आणि ती भिंत पोखरण्यासाठी पहार कमालकडे होती. कमालने आतमध्ये प्रवेश केला. त्याला खूप वस्त्र वगैरे, धन वगैरे सगळं काही अमूल्य अशा वस्तू त्या ठिकाणी होत्या, परंतु त्याला आता वीट आलेला होता. पाहिजे होतं ते गहू, तांदूळ, साखर या गोष्टीच्या, त्या सामुग्रीची गरज होती. ते सगळं घेऊन बाहेर दिलं. पण ऐका, जाता जाता आता सगळी चोरी झाली, परंतु त्या वेळेला बाकी चोरी करत असताना तो वाण्याशी निद्रा लागली घोर, काय सत्वरी साधनी. त्याला घोर निद्रा लागली, परंतु कमालनी काय केले की हे चुकीचं आहे. त्याला जाता जाता आपण थोडस जाग करून तरी पळून जाऊ, की तुझ्या इथं चोरी झाली, त्याला कळावं. आणि तो प्रकार केला त्याने, आणि त्याला जाग केलं. सावकार उठून बसला आणि पळून जात कोणतरी चाललेलं आहे एवढंच दिसलं. अंधार होता, रात्रीच्या वेळेला केलेलं हे सगळं. कमाल त्या भगदाडामधनं निम्मा बाहेर गेलेला आहे आणि निम्मा आतमध्ये होता. तेवढ्यात वाणीने त्याचे पाय धरले. वाणी वाढायला लागला आणि त्या वेळेला कबीरांच्या लक्षात आलं की जर वाण्याच्या लक्षात आलं की ही चोरी आपण केली, तर हा वाणी संपूर्ण शहरामध्ये आपली अपकीर्ती केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काय केलं, त्याच वेळेला माया बाजूला सारली. ऐका नीट. माया ममता धराल मनी, तरी निजस्ताची होईल हानी. चोरीची माता ऐकता कानी, संत सजनी न बैसती. जर आपण चोरी केली नाही तरी हे साधू संत आपल्या घरी थांबणार नाही, निघून जातील तसेच. आणि चोरी केलेलं हे जरी कळालं तरी आजपर्यंत आपण या ठिकाणी परमार्थामध्ये राहिलेलो लोक त्या ठिकाणी आपल्याला भयंकर नावं ठेवतील. मग काय करायचं? ममता बाजूला सारली आणि हातामध्ये तलवार होती. कमालचं शिर त्या ठिकाणी कापलं. स्वतःच्या मुलाचं शिर कापताना कबीरांना काहीच वाटलं नसेल का? मला सांगा. आणि म्हणून त्या जोनी सर्व माया ममता, शिर छेदी निज हस्ते. स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुलाचं मुंडकं कापलं. कबीर घरी आलेले आहेत, ऐका. पण इकडं वाण्याचं काय झालेलं पाहिलं, पण शिर नाही. म्हणजे नेमकं हे कोण हे कळ ना. कबीर घरी आल्याच्या नंतर काय केले, सगळी सामग्री जमिनीवर ठेवली आणि शिर कापलेलं कमालचं ते बाकी कमालच्या आईच्या हातात दिले. काय वाटलं असेल ते आईला मला सांगा. आपल्या मुलाचं शिर हातामध्ये घेतल्यानंतर अशा वेळेला बाकी पत्नीचे डोळे भरून आले. आता हंबरडाही फोडता येईना, कारण सगळे साधू संत होते, त्यांना कळता कामा नाही. पण त्या मुलाचं शिर हातामध्ये घेऊन आई काय म्हणती ते पहा. खर तर बाळ, तुझं दैव फार मोठं आहे. त्याचं कारण आहे की संतांच्या कारणाला तुझा हा देह लागला. नाही तरी काय, प्रत्येक माणूस मरणारच आहे, पण संतांच्या साठी तुझं मरण. म्हणे तू बादये दैव गळा, संता कारणी देह लाविला. संसारी येऊन श्रीराम जोडीला, उद्धार केला वंशाचा.
तो आमच्या वंशामध्ये जन्म घेऊन आमच्या वंशाचा उद्धार केला, स्वतःच शीर गेलं, संतांची सेवा घडली आणि त्यामुळे बाकी भगवंत तो आपला केला. आता कबीर त्या ठिकाणी म्हणतायत की स्वतःला आवर, रडू नकोस, प्रसादाची व्यवस्था कर. आणि त्यावेळेला अगदी पहाट झाली आणि त्या सर्व साधू संतांना जाग आली. ब्रह्म मुहूर्तावरती उठण्याची त्यांची सवय होती. सूर्य आता उगवणार आहे त्याच्या अगोदर सगळे जागे झाले आणि स्नानाची वेळ झाली म्हणून सगळे जण त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी निघाले गंगेवर. ऐका, इकडं काय झालंय पहा. ज्या वाण्याने बाकी शंखनाद केला, इकडे बाहेर येऊन शंखनाद करीत असे तो वाणी बाकी ओरडू लागला, माझ्याकडे चोरी झाली. सगळा गाव जमा झालं आणि गाव जमा झाल्याच्या नंतर बाकी ते फक्त धड दिसलं पण शीर नाहीये. घराला त्या ठिकाणी भगदाड पाडलेलं ती पण, काही दुकानामधलं साहित्य पण भारी भारी वस्तू गेलेल्या होत्या. डाळ, तांदूळ, गुळ, गहू असंच गेलेलं होतं. पण सगळी माणसं त्या ठिकाणी म्हणू लागली, बर का वाणी दादा, तुम्ही वाचला, नाहीतर तुम्ही चोरांच्याच हातात सापडला असं तर तुमचंच मुंडकं गेलं असतं. जवळी द्रव्य असता पाहे एकटा निद्रा करूनही, द्रव्यापाशी महाभय अखंड राहे सर्वदा. ज्याच्याकडे द्रव्य आहे त्यांनी एकट्याने कधीच झोपू नये, कारण द्रव्यापाशी फार मोठं भय आहे. आणि म्हणून नगरवासियांकडून ही बातमी बाकी राजाच्या कानावर गेली. जरा थोडी कथा पुढे घेतो. राजाला राग आला. का राग आला? की आपल्या राज्यामध्ये चोरी होती. आणि मग त्या शिपायांना सांगितलं, जा, ज्यांनी चोरी केलेली आहे त्याला सुळावरती लटकवा. शिपाई घाबरत घाबरत आले आणि पाहिलं तर त्या ठिकाणी चोराचं फक्त धडच आहे, मुंडकं नाही. मग काय करायचं? मग त्यावेळेला सांगितलं की हे चुकीचं आहे, मृत माणसाला पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी फासावर चढवणं म्हणजे हे नियमाला धरून नाही, अधर्म आहे. राजा विचित्र होता. मुंडकं नसलेलं धड या शिपायांनी घेऊन जाऊन गावाच्या बाहेर त्या ठिकाणी सुळावरती लटकवलं. आता ऐका, सगळ्या साधू संतांचा पाहुणचार झाला, प्रसादही हे झाला आणि वेळ जास्त झाला का उद्या पाहिजे का राहिलेली कथा? वेळ जास्त झाला. कथा फार सुंदर आहे, पण चला सगळे साधू संत आता कबीरांची परवानगी घेऊन आता निघालेत आणि राहिलेला भाग आपण उद्या पाहू. फार सुंदर आहे. पुढची कथा ही शेवटचा भाग आहे या कथेमधला, पण फार छान आहे. आणि म्हणून सगळे साधू संत त्या ठिकाणी आशीर्वाद देऊन कबीर आणि कबीरांच्या पत्नीला त्या ठिकाणी आता ते निघालेले. आणि जाता जाता ते सगळे साधू संत काय आशीर्वाद देतात हे आपण उद्याच्या कथेमध्ये आपण पाहू. मी थोडस वेळेकडे लक्षच दिलं नाही, पण उद्या आपण राहिलेला याच कमालच्या कथेचा शेष भाग पाहू. आणि पुन्हा मी उद्या कबीर महाराजांची राहिलेली कथा ही उद्या सांगायचा प्रयत्न करीन. पुंडलिकावरदेव हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु साधुबाबा महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय, राधा कृष्ण भगवान की जय. साधु समर्थ सीताराम.